तर रामराम मंडळी, मी तुमचा मित्र यश आणि तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज घरीच बसलो होतो तर तेवढ्यात म्हणे अजयदा ये बस स्टँडवर आलो। बस स्टँडवर आल्यावर आम्ही दोघं बसलो होतो ना, हा गडी एकटाच फोनवर बोले, औरत का चक्कर बाबू भैया। पोट्टी हो, औरत का चक्कर नव्हता, ते दुसराच कॉल होता त्याले। मग काय तिथून बाबा डायरेक्ट आलो आम्ही हापशीवर, आणि त्या हापशीवर बाबा लिहिल होतं पाणी नका पिऊ इथचं। पण हे गडी ऐकतात का, इथचंच पाणी प्यायचं आहे म्हणून। मग काय भिडले ना बाबा, पाणी प्यायला इथंच। पाणी पिणं झाल्यावर मग याच्या मनात आलं की आपल्या वावराचा ई पीक विमा केला नाही अजून। मग काय डायरेक्ट तिथून निघालो आम्ही वावरात जायसाठी। वावरात जायला गाडी तर नाही नेली, काऊन की रस्ता इतका खराब होता की माणसाचं चालणं मुश्किल आहे त्या रस्त्यानं, गाडी कशी चालली, म्हणून रस्त्याचा विचार करून गाडी या रस्त्यानं टाकलीच नाही आम्ही। मग रस्त्यानं आम्ही 1-2 किलोमीटर चाललो, पण या गड्याचा फोन अजून संपला नव्हता। नहीं साळुंके के यहाँ कुछ तो गड़बड़ है। गडबड तर बाबा कायचीच नव्हती, पण गडबडीत गडबड झाली, काऊन की जायचं होतं अजिताच्या वावरात आणि आलो गौरदाच्या वावरात। उगत बाबा पराठी अशी पाहिजे जात की ऍग्रिकल्चर गोल्ड मेडलिस्ट आहे ते। पराठी पाहणं झाल्यावर मग काय वावरात म्हणे गौरदा वायकेचा वेल आहे। मग वायक तोडले ना बाबा, याले भेटलो बाबा कडू वायक। मग काय याचं तोंड झालं तर हे कळून मला तर चांगलं भेटलं होतं, मी भिडलो ना बाबा खायला। मग आमच्या इकडे तर याले वायक म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा बाबा। मग तिथून डायरेक्ट आम्ही निघालो वावरात जायसाठी अजिताच्या वावरात आल्याबरोबर ई पीक विमा करून घेतला बाबा। ई पीक विमा करणं झाल्यावर वावरात जरासा चक्कर मारला। मग काय मांग उलटून पाहतो बाबा, गौरदा कुठे दिसतच नाही त्यात जाय। मग काय जरासं पराठीत पुढे गेलो, हा गडी बसलो होता खाली। मग काय त्याला उठवलं बाबा, आणि तिथून डायरेक्ट आम्ही आलो खाली वावरात। तिथं बसलो, थोड्यावर आराम केला, नजेदान लावल्या त्याच्या पुराण्या गोष्टी सांगणं। गोष्टी संपल्यावर लागला ना बाबा गौरदाले गोटे मारायला, चाल म्हणे लवकर आपल्याला घरी जायला लागते, पाणी गिनी येईन तर बाबा। मग काय डायरेक्ट तिथून निघालो आम्ही घरी जायसाठी। चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत फॉलो करा तुमच्या भावाले।